असिया गया बिबा गया गजगा गया माई चाची गळान गया आरसा गया कंगवा गया दृष्टीचा मनी गया दाबून गया दादा चाची गळान गया फणी गया आंधळीला आरसा गया टकलीला बक्काल गया तुझ्या म्हाताऱ्याला खेळाला खुळखुळा गया दादा का बघत दादा वाका वाका रमाई भयो वाड्या माय कृष्णाई भयो वाड्या माय अगरजाची आई वाड्या माय वाड मावश्या रट बाकर कटपिटला या मावशी अक्का ऐका घरात का बन गा या मावशी वाड माय रट बाकर कटपिटला वाड मावश्या गरम भात वरत पचीदार वाड माय वाड 2 दिवस झाला 1 रुपये गपकी रे किरकिर 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 करता बापावर गेला मुर्दा नुसता हे वाड्या माय या 2 रुपयाची आहे वाड्या मावशी का बघायला दादा एवढा मोठा टोनक झाला गोंधून घ्यायचं कळत नाही या गोंधून घ्या तुझ्या कापडाला आटल बेरबी आचपे काढते नाकावर खंडळाचं गाठ काढते पुण्या हायवेचं ऍक्सिडेंट काढते उतानी जीप काढते पालती टरक काढते बस चाक फिरवीत कवर बी आपलं वाड मावशी माझ्या काळ्या विट्यासारखं बुरगुंडा होईल असं काळा बुरगुंडा होईल की दिवसा सुद्धा बॅटरी लावून हुडकावं लागेल तेव्हा कुठं दातन डोळ्यात चमकत त्याला वाडे माय बय्यो तुला येताई तुला बुरगुंडा होईन ग हा बय्यो तुला बुरगुंडा होईन ग हा बय्यो तुला बुरगुंडा होईन ग 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 हा बाई तुला 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 बुरगुंडा होईन ग हा बय्यो तुला बुरगुंडा होईन ग हा बय्यो तुला बुरगुंडा होईन ग बय्यो तुला बुरगुंडा होईन ग हे बय्यो तुला बुरगुंडा होईन ग हे बय्यो तुला बुरगुंडा होईन ग हा बुरगुंडा होईन ग हे बुरगुंडा होईन ग हा बाई तुला 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 बुरगुंडा होईन ग हा बय्यो तुला बुरगुंडा होईन ग हा बय्यो तुला बुरगुंडा होईन ग हे बय्यो तुला बुरगुंडा होईन ग बय्यो तुला बुरगुंडा होईन ग हे बय्यो तुला बुरगुंडा होईन ग बुरगुंडा झाला शंकराला शंकराची राणी पार्वतीला श्री गणेश उदरासी आला सर्वप्रथम पूजिते मी तयाला अनादि सिद्ध नवलाई झाले स्वानंद कुरकुला सवे घेऊन आले सौभाग्याचे कुंकू भाळे लाविले सद्भक्ती बोराटी हाती धरिले बघा सौभाग्याचं प्रतीक काय सांगितलंय कुंकू पण आता कुंकू राहिलं नाही आता निघाली टिकली टिकली तर टिकली नाही तर हुकली तसा नवरा टिकला तर टिकला नाही तर दिला घटस्फोट कुणाला चिंता आहे त्याची पूर्वीच्या बाया 1-1 रुपये एवढं कुंकू लावायच्या आणि त्या कुंकवाचं महत्व काही साधन होतं आई साहेब अरण्यामध्ये सीतामाई कपाळाला कुंकू लावत होत्या भांगामध्ये सेंदूर भरत होत्या तर हनुमंतराय तिथं उपस्थित झाले हात जोडून विचारलं आई साहेब या कुंकवाचं महत्व काय या सेंदुराचं महत्व काय त्यावेळेस सीतामाईनं हनुमंताला सांगितलं अरे हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळाला कुंकू जास्त असतं आणि भांगामध्ये सेंदूर जास्त असतं तेवढं मालकाचं आयुष्य वाढतं हनुमंतराय म्हणले एवढ्याशा कुंकवानी आणि एवढ्याशा सेंदुराने जर माझ्या मालकाचं आयुष्य वाढतं तर मी अख्ख्या अंगावर सेंदूर ओतून घेईल त्यावेळेस
धन्वंतरायाने अख्ख्या अंगावर सेंदूर ओतून घेतलं आणि लाल झाले. पण आता ते सेंदूर राहिलं नाही, ते कुंकू राहिलं नाही. आता कुंकू आल्या गेल्या, ह्या टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. काल टिकली लावा बाथरूमच्या भिंतीला, काल टिकली लावा आरशाला. कपाळाला टिकली नाही पण त्या आरशाला आणि भिंतीला टिकली दिसायला लागली. आमच्या इकडं एक बाई कपाळाला टिकली लावून बाजारला निघाली. वरनं उन्हाचा कडाका, त्या उन्हाच्या कडाक्याने घाम आला आणि त्या घामानं कपाळाची टिकली निघून पडली. मग निघाली बिगर बोर्डाची गाडी. हिला कोण मालकच नाही. कपाळाला टिकली नाही. कपाळाला सौभाग्याचं प्रतीक कुंकू असलं पाहिजे म्हणून नाथराया सांगतात, अनादि सिद्ध नवलाई झाले, स्वानंद कुरकुला सवे घेऊन आले. सौभाग्याचे कुंकू भाळे लाविले, सद्भक्ती बोराटी हाती धरिले. वाडे माय वाडगो माय माझी ज्ञानाची आय, वाडगो माय माझी निवृत्तीची माय. वाड माय भक्तीची भाकर वाढ, श्रद्धेची भेक वाढ. बयो तुला बुरगुंडा घोगीन ग, हा बयो तुला बुरगुंडा घोगीन ग. बुरगुंडा होईल ग, बयो तुला बुरगुंडा होईल ग. हा बाई तुला 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 बुरगुंडा घोगीन ग, हा बयो तुला बुरगुंडा घोगीन ग. बुरगुंडा होईल ग, बयो तुला बुरगुंडा होईल ग. हे बुरगुंडा घोगीन ग, बुरगुंडा घोगीन ग, बयो तुला बुरगुंडा घोगीन ग, हा बयो तुला बुरगुंडा घोगीन ग, हा बयो तुला बुरगुंडा घोगीन ग. बयो तुला बुरगुंडा होईल ग, बयो तुला बुरगुंडा होईल ग, हे बयो तुला बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा झाला विठ्ठलपंताला, विठ्ठलपंतांची राणी रुक्मिणी मातेला. ज्ञानदेव उदरासी आला, ज्ञानेश्वरी ग्रंथ तयाने लिहिला. बघा ज्ञानोबरांनी 16व्या वर्षात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. पण आमच्या 16व्या वर्षातल्या जातीला त्यातल्या 2 ओव्या सुद्धा पाठ नाहीत. आमच्या लेकराला काय पाठ आहे? दिल दिया दर्द लिया, दिल दिया दर्द लिया, जळ की घरात पेट की. अरे दिल देना है तो दिल से दे दिल, दिल लेके मुकरने वाली से न मिल. दिल देना है तो अपने भगवान को दिल दे, जो दिल ले भी सकता है और दिल दे भी सकता है उस भगवान को दिल दे. पण आमचं दिल तिसरीकडेच पडतं. कुठं? तिच्या खंडाला. 4-4 रगी घेऊन पडतंय घरात खंडाळ्याला, ज्या बापाचं कोतडं पुरलंय थंडीत. अरे देवे दिला देह भजना गोमटा, देवाने एवढा सुंदर देह तुला भजन करण्याकरता दिला. पण आमच्या जाती काय भजन करणार नाहीत. काय काय लेकरं उपजल्यात, देवच नाही, देवाला रिटायर करा. इंजेक्शनावर जन्मलेली जात जर शिगायची औलाद ही देऊ नाही म्हणणारी. कशावर ना देऊ नाही तर म्हणला देव काय दिसतो का? देव दाखवा. अरे देवाला बघायला सुद्धा तिसरा डोळा लागतो. ते म्हणला मी रोज बघतो तिसरा डोळा. तर म्हणलं कुठं र? टीव्हीला तिसरा डोळा, तो तिसरा डोळा नाही. मनुष्याचा तिसरा डोळा म्हणजे त्याचं ज्ञान आहे आणि ज्ञानाने भगवंताला पाहिलं जातं. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा आईच्या हृदयाला दूध नसतं आणि बाळ जेव्हा पोटातनं बाहेर येतं तेव्हा त्या हृदयाला दूध चालू होतं. कुठनं येतं? डॉक्टर इंजेक्शनाने भरतो का आई गटागटा पिऊन साचवते. त्या दुधाची उत्पत्ती त्याच वेळेस तिथं करणारा कोणीतरी असतो, त्याला परमेश्वर असं म्हणतात. पण त्या परमेश्वरावर आमचा विश्वास राहिलेला नाही. काय काय लोक म्हणतात देवावर विश्वास ठेवला असता पण काय दिलं मला देवाने? काय दिलं म्हणजे गेला पहिला चप्पल हाणायची आणि पुन्हा म्हणायचं 2 करोड रुपये देतो तुझं 2 डोळे काढून दे. कोणता बहादर इथं 2 करोड मध्ये 2 डोळे देणार? कोणी सुद्धा देणार नाही. मग लक्षात घ्या 2 करोड रुपयाच्या वर जर 2 डोळ्याची किंमत असेल तर या पूर्ण देहाची किंमत करता येणार नाही. एवढा अनमोल असा देह तुम्हाला परमेश्वराने दिला. काय काय म्हणतात हा देह काय मला देवाने दिला का? माझ्या आई बापाने दिला. अरे तुझ्या आई बापाच्या हातात जर हा देह द्यायची ताकद असली असती तर काय लोक कशाला र गुजरातला पळाली असती. आणि तुझ्या जर आई बापाच्या हातात हा देह द्यायची ताकद असली असती तर हितलं नाक काढून हिकडं बसवता आलं असतं, हितले डोळे डोक्यावर, हितला हात हित. तुझ्या जर आई बापाच्या हातात देह द्यायची ताकद असली असती तर कशाला कुणाची लेकरं नकटीन काळी झाली असती. एकसारखं फाउंडेशन. हा अनमोल असा देह तुला परमेश्वराने दिलाय आणि ठेवला तर अनमोल आहे. नाहीतर हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातिले रे कुर्म कीटकाचा सांधा.
रव रव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा स्मरा त्या हरिहरा शरणदाई गोविंदा हे पर्येदी मदालता सोहम जो रे बाळा पर्येदी मदालता सोहम जो रे बाळा काय कुछ काय उग वर्ण पावडर थापली म्हणून किती बी चिकन दिसत पण जरा नाकातनं शिंबुडी द्या कानातनं पुगळू द्या उलट्यासारखी दिसती जात एवढा नासका देह पण या नासक्या देहाला सुद्धा सजवण्याची एक टॅक्ट आहे फेअर अँड लवली पाऊंड्स नव्हे या देहाला जर सजवायचं असेल ना चांगल्या सवयीनं सजवा चांगल्या गुणांनी सजवा भगवंताच्या नामचिंतनानं सजवा आईबापाच्या सेवेनं सजवा देशभक्तीने सजवा हिंदू संस्कृतीने सजवा जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही तेवढं लक्षात घ्या ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला पण आमच्या जातीला 16 वर्ष लागलं की आमचं काय म्हणतं माहितीये का 16व्या वरीचे धोक्याचं ग 16 वर्ष धोक्याचं आहे का काही शिकण्याचं आहे अवघ्या 16व्या वर्षात माझे माऊली जगाची आई झाले अवघ्या 16व्या वर्षात छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं अवघ्या 16व्या वर्षात स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं अवघ्या 16व्या वर्षात शंकराचार्यांनी शंकर भाष्य लिहिलं मग 16व्या वर्षात धोक्याचं आहे का काही शिकण्याचं आहे 16व्या वर्षात जे चांगलं साधता येईल ते साधलं पाहिजे आईबापाची सेवा केली पाहिजे देशभक्ती वाढवली पाहिजे भगवंताची सेवा केली पाहिजे पण आईबाप सुद्धा त्या लायकीचे लागतात शास्त्रकार सांगतात सुशीलो मात्र पुण्येन पितृपुण्येन बुद्धिवान धार्मिको वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान आईच्या पुण्याने मुलगा सुशील बनतो बापाच्या पुण्याने बुद्धिवान कुळाच्या पुण्याने धार्मिक स्वतःच्या पुण्याने भाग्यवान आईबापाचं पुण्य लागतं तेव्हा मुलं परमार्थिक निघतात बापाला सुटलं की पॉप संगीत ऐकायची सवय पोरग का डिस्को करणार नाही पूर्वी काळ होता सकाळी वडील उठलं की हरिपाठ म्हणायचे श्लोक म्हणायचे त्या हरिपाठाच्या श्लोकाच्या आवाजाने बारकी बारकी लेकरं जागी व्हायची बाबा हरिपाठ म्हणतायत बाबा श्लोक म्हणतायत आपण उठलं पाहिजे आपण म्हटलं पाहिजे पण आताची लेकरं हरिपाठाच्या श्लोकाच्या आवाजाने जागी होत नाहीत आताची लेकरं हे पाव केलं की हे आवला डोळं चुळीत उठती नाही का पूर्वी काळ होता वडील उठले की म्हणायचे प्रभाते मणी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आदी वदावा जय जय रघुवीर समर्थ पण आता तसं राहिलेलं नाही आता प्रभाते मणी चहा चिंतित जावा पुढे वैखरी पाव आधी आणावा चहातन पावात दिवस चाललाय कशाचं देवाचं नाव आणि कशाचं काय उठलं की भगवंताचं नामचिंतन घ्यावं राम कृष्ण हरी नाही का हो समोर आपण जिथं झोपतो ना त्या तिथं समोर अशी भगवंताची प्रतिमा अडकवावी उठल्या उठल्या त्या प्रतिमेचं दर्शन घ्यावं कॉटच्या खाली यावं आईचं दर्शन घ्यावं वडिलांचं दर्शन घ्यावं आंघोळ करावी तुळशीला पाणी घालावं सूर्य नमस्कार करावा आणि त्याच्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करावी नाही का काय सांगावं किती वेळ लागतो पण जातीला 4-4 तास त्या पिक्चरच्या थिएटरमध्ये 2 पदरचे पैसे घालून बसायला वेळ असतो पण 6 सेकंदाचे चांगले संस्कार आपल्या अंगामध्ये रुजवायला वेळ नसतो नाही का किती वेळ आहे चांगले संस्कार म्हणजे हो उठलं की राम कृष्ण हरी 1 सेकंद गेला समोर भगवंताची प्रतिमा आहे हात जोडले दर्शन घेतलं प्रतिमा डोळ्यामध्ये बसवली 2रा सेकंद गेला कॉटच्या खाली आला जन्मदात्या मातेचं दर्शन घेतलं 3रा सेकंद गेला हा वडिलांचं दर्शन घेतलं 4था सेकंद गेला आंघोळ केल्यानंतर तुळशीला पाणी घातलं 5वा सेकंद गेला आणि सूर्य नमस्कार केला 6वा सेकंद गेला 6 सेकंदाचं काम चांगलं काम करायला आमचे तरुण वर्ग लाजतात नाही का आणि नको ते संस्कार आपल्या अंगामध्ये घेतात हो नाही का काय सांगावं मगाच आता हे संस्कार पाहिजेत ते कुणावर छोट्याच मुलावर 16 वर्षाच्या आतल्या म्हाताऱ्या माणसावर असून काय उपयोग आहे आपल्याला सुद्धा लहान मुलं आवडतात का नाही एखादं 5 वर्षाचं देखणं गुटगुटीत बाळ छान बाळ जर रोडनं चाललं तर आपण त्या बाळाला म्हणतो ए बाळा इकडे रे इकडे एक पप्पी दे लहान मुलाला म्हणतो की नाही तसं एखादं म्हातारं माणूस चाललं तर म्हणतो का आजोबा इकडे या एक पप्पी द्या नाही म्हणता येणार तसं देवाला सुद्धा लहान मुलं आवडतात लहान मुलांनी हा परमार्थ केला पाहिजे चांगले संस्कार सांभाळले पाहिजेत ही म्हातारी झालेली गँग आपल्याला शिकवायला गुरु आहे आपले नाही का पण काय सांगायचं झोपडपट्टीतली कहाणी
5 वर्षाचा छोटासा बाळ्या दुडू दुडू चालत अंगणात आला. अंगणातली चप्पल घेतली, घरात आला. आई स्वयंपाक करत होती. खांडवीने आईच्या पाठीत ती चप्पल हाणली आणि झोपडपट्टीतली घाणेरडी शिवी त्या बाळ्याने त्या आईला दिली. आईनं मारावं का त्याला? नाही, तसंच जवळ घेतलं म्हणायला लागली, काय माझा बाळ्या गोड गोड बोलतय. आतुर झाली. कुणाला सांगावं, कसं सांगावं? दुपारी बाप जेवायला आला, सांगायला लागले, आव ऐकलं का, आपला बाळ्या किती गोड बोलायला. बाळ्या दाखव सकाळची शिवी बापाला देऊन. सकाळी आईला हसडलेली शिवी, बाळा दुपारी बापाला हसडतो. बाप बी तेवढा निर्लज्ज, काय माझा बाळ्या गोड गोड बोलतोय. अरे विसरलास, आज तुझा बाळ्या 5 वर्षाचा आहे, हातात चप्पल आहे, तोंडात नको ती घाणेरडी शिवी आहे. उद्या हाच बाळ्या 25 वर्षाचा झाल्यावर हातातली चप्पल पुन्हा उगारल्यावर आणि तोंडातली तीच घाण शिवी 25 वर्षानंतर तुला दिल्यावरती तुला कुठल्या अवस्थेला नेऊन पोचवाल याचा विचार तू आज कर. आणि आज मुलावर चांगले संस्कार घाल. त्याच्या हातात ज्ञानेश्वरी दे, गीता दे, भागवत दे, हरिपाठ दे, त्याच्यात तुझं कल्याण एवढं लक्षात घ्या. नाही का, ज्ञानोबरांनी 16व्या वर्षात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. तुम्ही नुसता वाचा. वाडी माय बयो तुला बुरगुंडा घोगीन ग, हा बयो तुला बुरगुंडा घोगीन ग, बयो तुला बुरगुंडा होईल ग, ए बयो तुला बुरगुंडा होईल ग. बाई तुला 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 बुरगुंडा घोगीन ग, हा भैयो तुला बुरगुंडा घोगीन ग, बयो तुला बुरगुंडा होईल ग, ए बयो तुला बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा घोगीन ग, बुरगुंडा घोगीन ग, बाई तुला 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 बुरगुंडा घोगीन ग, हा भैयो तुला बुरगुंडा घोगीन ग, बयो तुला बुरगुंडा होईल ग, ए बयो तुला बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा झाला दशरथाला, दशरथाची राणी कौशल्येला, राम उदरासी आला, रावणाचा वध तयार केला. रामानं रावणाचा वध केला, पण आमच्या जातीला साधं डास सुद्धा मरत नाहीत. आमची लेकरं गल्लीतन बोळात काट्या घेऊन भांडणं खेळायला 1 नंबर. मी ह्या पार्टीचा आणि तू त्या पार्टीचा. पेट घरात दम आहे तर जा कारगिल मध्ये. रस्त्याने जाताना टाईट कॉलर करून चालतं आणि घरी गेलं की बायको पुढं खाली मंडी घालून, काय ग काय आणायचं तिथं भाजीला, नाही का, तिथं नाही ह्या भादराची मान टाईट व्हायची. तू का म्हणे केला रांडेने गाढव. बायको पुढं आज गाढव होऊन वागतात लोक. नाथराया सुद्धा सांगतात, माकड जैसे गारुड्याचे तैसा बायली पुढे नाचे. माकड जसं गारुड्याने नाचल्यावर नाचतं, तसं बायकोनं नाचल्यावर नवरं नाचायला लागलेत. इंचू माहित आहे का, इंचू नांगी टाईट करून तुर्र पळतो आणि एखादी पाल समोर आली की त्या इंचाची नांगी कट करणं खाली पडते. तसं बायको समोर आली की नवऱ्याची मुंडी कट करणं खाली. हा एवढा विषारी विच्चू. किती विषारी विच्चू आहे बघा, लक्षात घ्या. विच्चू किती विषारी आहे. हो, अशा हजार समाजातनं एखादा विच्चू निघाला तर दांडग्यातला दांडगा माणूस सुद्धा पॅन्ट फाटस तर पळतो. आता ते इचू केवढा, ही गडी केवढा, लात घातली तर मरल का नाही, पण एवढा विच्चू एवढ्या मोठ्या माणसाला पळतो. असला विषारी विच्चू पालीला भीतो. पाल कसली विषारी असेल तसली पाल, तसला साप. कोंबड्या हाणतात, कोंबड्या कसल्या विषारी, आणि तसल्या 2-2 कोंबड्या ही जाती अख्ख्या हाणते ती, ही कसलं विषारी. आणि असला विषारी नवरा बायको मुठीत धरती, ती कसली विषारी असेल. काय गणित आहे का काय. हा, आणि नुसतं कोंबड्या हाणत्यात वय ही, वरनं अजून ही लागतं. पण आमच्या अंगावर राम राम महाराज पडकी तिकडे इकडं का हाय. पेल्यावर जातीला कळतं कवळतं. एक आलं प्यालेलं, म्हणलं राम राम, म्हणलं राम राम, म्हणलं महाराज आहे काय, म्हणलं तुला काय पत्राच दिसलो काय. हा म्हणलं वा वा महाराज, म्हणलं लय छान, काय तुमचं मी काय ते काय सांगत आहो, काय बोलत आहो. म्हणलं महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारू का. प्रश्न मी म्हणलं विचार बाबा. राज्य तुझ्या बापाचंच आहे, तुला नाही म्हणून मला राहायचं नाही का. ते म्हणलं महाराज
पृथ्वी कशावर आहे पृथ्वी? त्याला नीट उभा राहायचं कळलं आणि मला म्हणतो पृथ्वी कशावर आहे? मी म्हणलं बाबा शेषावर आहे. आम्ही शाळेत असताना एक वाक्य होतं, शेष फण्यावर पृथ्वी डोले. म्हणलं बाबा शेषाच्या नागाच्या डोक्यावर पृथ्वी आहे. ती म्हणलं नागाच्या डोक्यावर? म्हणलं नाग कशावर आहे? म्हणलं शंकराच्या गळ्यात आहे. ती म्हणलं शंकर कशावर आहे? म्हणलं नंदीवर आहे. ती म्हणलं नंदी कशावर आहे? म्हणलं कैलासावर आहे. ती म्हणलं कैलास कशावर आहे? म्हणलं तुझ्या बापाच्या बिंबीवर आहे. हुडक जा, पेल्यावर जा, तिला कळतं का वळतं? हे तर काहीच नाही. किती पिणाऱ्याची उदाहरणं द्यावी. महाराज एकदा इष्टीतनं चाललो तुम्ही, 2 शीटाचा बाकडा खिडकीच्या शेजारी बसलो तर आमची इष्टी चालली. रात्रीचा प्रवास होता, पुढच्या स्टॉपला गेली. हो, त्याच स्टॉपला एक दारुड्या आमच्या इष्टीत आला आणि अवलाद बसली, ती बसली माझ्या शेजारी. आता बसल्यावर तर जातीनं नीट बसाव का? लागलं खाली वाकून माझी मांडी खरा खरा खाजवायला. म्हणलं का हो असं का करायला? तुम्हाला काय झालं? म्हणलं माझी का मांडी खाजवायला? म्हणलं मांडी तुमची नाही, माझी कुठं आहे? म्हणलं जा इष्टीच्या खाली, पेल्यावर जातीला कळत. होय, किती उदाहरणं द्यावी. एकतर फुल पिऊन गटरीच्या शेजारी पडलो होतं नाही का, मरणाचे डास तिथं मोठे मोठे, ते डँगो डास, डँगो माहितीत ना तुम्हाला? हा डँगो डास. हो, ते चावत होते त्याला. मला काय ते बघू ना. म्हणलं बाबा डास चावत नाहीत का? ते म्हणलं अजिबात चावत नाहीत. म्हणलं कसं काय? म्हणलं मला डास चावलं की ते बी गुंगून इथंच पडतं. म्हणलं रक्तातच गुण तेवढा नाही का, पीत जाऊ नका. आमचे सेना महाराज सांगतात, गांजा भांगा पुसेऊ नकोसरा, दारिद्र्य संसारा येईल तेने. सेना म्हणे लावा हरिनामाचे व्यसन, भगवंताचे गुण आठवावे. बाबा गांजा वडू नको, भांग खाऊ नको, आपू खाऊ नको, सेवू नको सुरा, दारू सुद्धा पिऊ नको. का? दरिद्री संसाराला लागेल. आणि संसार जर चांगला करायचा असेल ना तर त्या भगवंताच्या नावाचं व्यसन आपल्या देहाला लागलं पाहिजे. इतकं व्यसन लागलं पाहिजे. गावामध्ये एखादा कीर्तनकार आला आणि समोर बसलेले पब्लिकाने मनाने हाताने टाळ्या वाजवल्या पाहिजेत, मनाने मुखाने नामचिंतन घेतलं पाहिजे. पण आम्हाला सांगावं लागतं. आता सांगितल्यावर तर नीट म्हणत आहेत का? एका ठिकाणी म्हणलं विठ्ठल विठ्ठल म्हणा नाही का, त्या बाबांनी अशा हाताने टाळे वाजवायला सुरुवात केली. मला झोपलंय का जाग आहे तेच कळना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, गाड्यासारखा गडी पण विठ्ठल 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 करायला लागलं. मला काही कळना. नाही तिकडे जाती जोरात बोंबलत्या. तो गावातलं भागातलं एखादं प्रचाराला म्हणजे उभारलेला असू द्या ना इलेक्शनला, तिथं जाती कसं बोंबलतात, झालाच पाहिजे जोरात, तुला काय करायचंय त्याच्याशी, झालाच पाहिजे. हा आवाज कुणाचा? तुझ्या बापाचा, अजून कुणाचा? नाही तसलं चिरकत तिथं घेण्यान देण्याचं. देऊन देऊन काय देतं ते उभारलेलं? एखादी बाटली ना आश्वासन, दुसरं काही देत नाही नाही का. पण ज्या देवाने एवढा मोठा देहदान दिला त्याचा प्रचार करताना जरा जोरात प्रचार करावा की नाही नाही का. विठ्ठल 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 काय सांगावं तुम्हाला. एखाद्या चोराने जर शेतात अडवलं आणि मरणाचा हाणायला लागला तर शेजारच्या शेतकऱ्याला हाका मारताना एवढ्या बारीक आवाजात मारताल का? हान्या लवकरी चोर मारायला लागलेत, हान्या लवकरी चोर मारायला लागले. तिथं कसं मोमेल चाल, नाही का. काय सांगावं तुम्हाला. नाही तसलं ओरडत. तसं प्रपंचरूपी विकाररूपी अवगुणरूपी चोराने तुम्हाला धरलेलं आहे. आणि त्या चोराच्या हातनं सुटका करायची असेल तर त्या भगवंताला हाका मारताना जरा जोरात मारल्या पाहिजे, जोरात टाळी वाजवली पाहिजे, जोरात मुखानं नामचिंतन. आता पुरुषांचा विषय जाऊ द्या. बायांना जर विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावलं तर विचारूच नका. हो काय सांगावं तुम्हाला. एका ठिकाणी असंच म्हणलं, ताईसाहेब विठ्ठल विठ्ठल सगळ्या म्हणा असं म्हणायला लावलं तर एक बाई काही विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हती. काय म्हणायची माहिती आहे का? गोप्याचं पप्पा आमचं हेनी, गोप्याचं पप्पा आमचं हेनी. हो नाही म्हणलं मावशी तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणा. म्हणलं नाही काय लावले? म्हणलं गोप्याचं पप्पा आमचं हेनी, गोप्याचं पप्पा आमचं हेनी. ती म्हणली ह्योक महाराज. ह्योका सुद्धा नाही की हो, ह्योक महाराज. कौतुक बी बायानेच करावं, नावं बी बायानेच ठेवावं. एका गावात कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम झाला. एक म्हातारी बाई माझ्याकडे आली. आजी म्हणले काय सचिन महाराज काय सांगावं, किती छान भारडं करता, किती कौतिक करावं तेवढं कमी. बाई लेकराला दृष्ट फिष्ट लागत असेल, पोतभर मिरच्या उतरून टाकाव्या, ठिकभर मीठ उतरून टाकावं, कुठे शिकलावं महाराज एवढं. लय कौतुक करायला लागली ती म्हातारी. आणि पुन्हा म्हणली सचिन महाराज किती भाऊन किती बहिणी? आता काय सुईरी जमवायची का काय? हो म्हणलं आजी मला अजून एक भाऊ आहे एक बहीण आहे. ते म्हणलं काय करतात? म्हणलं भाऊ आहे तो कामाला जातो, बहीण आहे ती शाळेला जाते. हा मी आपलं भजन करतो. मग मी आजीला विचारलं आजी काय हो तुम्हाला किती मुलं? ती म्हणली बाबा मला बी 2 पोरं एक पोरगी. म्हणलं काय करतात? म्हणली धाकटं पोरग आहे ते शेतातली कामं बघत, लिखीचं लगीन झालं. म्हणलं थोरलं काय नाही म्हणली तुझ्यावनीच बोंबलत खिंडत भजन करत. काय सांगावं तुम्हाला हाय का. आधी म्हणली कुठं शिकला? काय पोतभर मिरच्या उतरून टाकाव्या, ठिकाभर मीठ उतरून टाकावं. पुन्हा म्हणली तुझ्यावनीच बोंबलत खिंडत भजन करत. हे तर काहीच नाही. एका गावात कार्यक्रमाला गेलो. गणपतीचा परेड, मरणाचा आवाज बसलेला. समोरच एक म्हातारी बसली होती. मी आपलं भारुड चालू केली. गाण्याचं भारूड झालं. गवळणीपासून त्या म्हातारीच्या डोळ्यात पाणी चालू झालं. हो ते वैदिनीच्या भारुडा
भारोडापर्यंत टिपी 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 डोळ्याला धारच लागलेली. मला काही कोडच समजना. म्हणलं का बाबा ही म्हातारी का रडत असेल, एवढं काय दुःख असेल या म्हातारीला. त्या 5 गवळणीपासून रडते ती वैदिनीच्या भारोडापर्यंत. जाग्यालाच भारोड थांबवले. लाजी काय झालं रडायला. म्हणली काय सांगावं सचिन महाराज, तुम्हाला वरडताना बघून मला माझ्या बोकडाची आठवण आली. काय सांगावं तुम्हाला. म्हणली गेल्या आठवड्यात 1,500चं बोकड तुमच्यासारखं वरडून मेलं. म्हणली लय वरडत जाऊ नका नाही का. तसं कौतुक बी बायानेच करावं आणि नावं पण बायानेच ठेवावं नाही का. ती गोप्याचं पप्पा आमचं. म्हणलं काय लावलंय हे. म्हणले हक महाराज माझ्या नवऱ्याचं नाव आहे विठ्ठल. त्या बाबाचं कधी लग्नात नाव घेतलं नाही. किती बाया म्हणायच्या बाई नाव घ्या की, बाई नाव घ्या की, बाई नाव घ्या की, पहिलंच लग्न आहे नाव घ्या की नाही का. पण तिनं काय नाव घेतलं नाही म्हणली. पण तुमचा मान म्हणून म्हणली थोरल्या पोराचं नाव मध्ये घातलं आणि म्हणायला लागले गोप्याचं पप्पा आमचं हे गोप्याचं पप्पा तुमच्या गोप्याच्या पप्पाला घरीच राहू द्या, इथं जगाच्या पप्पाचं नाव घ्या. हाताने टाळी वाजली पाहिजे, मुखानं गोड असं पांडुरंगाचं भजन केलं पाहिजे. व्यसन पाहिजे ते कशाचं. सेनामणी लावा हरिनामाचे व्यसन, त्या भगवंताच्या नावाचं व्यसन लागलं पाहिजे. वाडे माय रमाई बय वाडे माय आगारज्याची आई वाडी माय वाड माय रट बाकर गट पिटलं वाड मावश्या शिळा पाक्या घास कुटक्या गरम भात हाड 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 हाड. इंग्लिश ऐकट वापर म्या नाही. बय तुला बुरगुंडा घोगीन ग हा बय्यो तुला बुरगुंडा घोगीन ग बय्यो तुला बुरगुंडा होईल ग ए बय्यो तुला बुरगुंडा होईल ग. हा बाई तुला 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 बुरगुंडा घोगीन ग हा बय्यो तुला बुरगुंडा घोगीन ग बय्यो तुला बुरगुंडा होईल ग ए बय्यो तुला बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा होगीन ग बुरगुंडा होगीन ग बाई तुला 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 बुरगुंडा घोगीन ग हा बय्यो तुला बुरगुंडा घोगीन ग हा बय्यो तुला बुरगुंडा घोगीन ग ए बय्यो तुला बुरगुंडा होईल ग ए बय्यो तुला बुरगुंडा होईल ग ए बय्यो तुला बुरगुंडा होईल ग. एका जनार्दनी बुरगुंडा झाला संत आनंद झाला आणि तसाच बुरगुंडा होईल ग माय तुला. वाड ग माय माझी ज्ञानाची आय वाड्या माय माझी निवृत्तीची आय वाड मावशी वाड माय या मावशी या माय वाड ग माय बय्यो तुला बुरगुंडा घोगीन ग हा बय्यो तुला बुरगुंडा घोगीन ग बय्यो तुला बुरगुंडा होईल ग ए बय्यो तुला बुरगुंडा होईल ग हा बय्यो तुला बुरगुंडा